श्रीकृष्ण जन्माष्टमी स्पेशल पंचमेवा पाक लाडू बनवायचा आहे. त्यासाठी सामग्री बघूया. तूप 2 चमचे, काजू 20, बदाम 20, मखाने 1 कप, खोबरे 1/4 कप, साखर 3/4 कप, वॉटर 1/2 कप, सुंठ किंवा वेलचीची पूड 1 टीस्पून, बेदाणे आणि मनुका 20. तर आता सर्वप्रथम काय करणार आहोत आपण, तूप छान गरम झालं, की त्यामध्ये आपल्याला सर्व ड्रायफ्रुट्स जे आहेत ते वेगवेगळे परतून घ्यायचे आहेत. सर्वप्रथम मी काजू परतवून घेतेय. त्यामुळे आपल्या ड्रायफ्रुट्सला एक क्रंचीनेस येतो आणि ते व्यवस्थित ग्राइंड केले जातात. त्यानंतर आपल्याला बदामसुद्धा जसे आपण काजू परतले त्याचनुसार छान तुपामध्ये परतवून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण जे मखाने घेतले आहेत ते परतवून घेणार आहोत. आता इथे मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे. तो सुद्धा आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे. तो अगदी झटपट परतून होतो. त्यामुळे सतत हलवत राहायचं आहे आणि व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. यामध्येच मी आपले मनुका सुद्धा ॲड करणार आहे. छान 1 ते 2 मिनिटं थोडासा कलर चेंज होईस्तोवर आपल्याला परतून घ्यायचे आहेत. आता हे सर्व इन्ग्रीडियंट्स जे आहेत ते थंड होऊन द्यायचे आहेत. छान इन्ग्रीडियंट्स थंड झाले की त्यानंतर आपल्याला बॅचमध्ये एक-एक इन्ग्रीडियंट जे आहे ते छान असे कोरसली ग्राइंड करून घ्यायचे आहेत. थोडेसे आरबट ठेवायचे आहेत. त्यामुळे लाडूचं जे टेक्स्चर आहे ते खूप छान येतं. तर आता मी इथे एक-एक करून पहिले बदाम, काजू असे सर्व ग्राइंड करून घेणार आहे. आता इथे मी सर्व जे आपले ड्रायफ्रुट्स आहेत, मखानेज आहेत, ते सर्व मी ग्राइंड करून घेतलेले आहेत. आता यामध्ये आपल्याला जे खोबरं आणि मनुकांचं मिश्रण आहे ते ॲड करायचं आहे. आता तुम्ही इथे बघू शकता छान हे सगळं मिश्रण जे आहे ते आपल्याला एकजीव करायचं आहे. यामध्ये सुंठ किंवा वेलची जायफळची पूडसुद्धा ॲड करायची आहे. सर्व जे जिन्नस आहेत ते एकजीव करून घ्यायचे आहेत. आता ह्यांना बाइंड करण्यासाठी आपण इथे आणि गोडवा ॲड करण्यासाठी छान असा साखरेचा पाक करणार आहोत. आपल्याला 1 तारी साखरेचा पाक करायचा आहे. इथे मी 3/4 कप शुगर घेतली आहे. त्यासाठी इथे मी पाणी जे आहे ते 1/2 कप घेणार आहे. साखरेचा पाक तयार करताना आपल्याला हे मिश्रण जे आहे मस्त साखर पूर्ण पाण्यामध्ये एकजीव होईस्तोवर विरघळोस्तोवर आपल्याला हे मिश्रण सतत हलवत राहायचं आहे. पूर्ण साखर मिश्रण ते एकजीव झाल्यानंतर आपल्याला लो फ्लेमवर त्याचा एकतारी पाक बनवून घ्यायचा आहे. खूप केअरफुली ही सर्व प्रोसिजर करायची आहे आपल्याला. आता इथे तुम्ही बघू शकता पूर्ण साखर विरघळली आहे आणि छान आता बबल्स सुद्धा येत आहेत. आता आपण चेक करणार आहोत की आपल्या साखरेचा एकतारी पाक तयार झाला आहे की नाही. आता इथे आपला साखरेचा पाक सुद्धा मस्त तयार आहे. आता हा पाक आपल्याला या मिश्रणामध्ये ॲड करायचा आहे. हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर जर यामध्ये काही गुठल्या तयार झाल्या असतील, गाठी तयार झाल्या असतील, तर त्या आपल्याला मोकळ्या करायच्या आहेत आणि मिश्रण जर तुमचं खूपच लिक्विड झालं असेल किंवा खूप जास्त मॉइश्चर असेल, तर पुन्हा हे मिश्रण तुम्ही हॉट पॅनमध्ये 1 ते 2 मिनिटं परतवून ह्याचे लाडू वाळू शकता. और तुमचं मिश्रण जे आहे ते खूपच कोरडं झालं असेल, 2 ते 3 चमचे कोमट दूध वापरून ह्याचे मिश्रणाचे तुम्ही छान लाडू करू शकता. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आणि ही रेसिपी तुम्ही सुद्धा ट्राय करा.